राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेल्या 200 पेक्षा अधिक जागा आपण लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याचाच अर्थ की विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे मनसे या विधानसभा निवडणुकीत जोरदार उतरणार असं एकूण दिसतंय। आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आता क्षणाला आपल्याबरोबर, चला आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। प्रवीण भाऊ, 200 पेक्षाही म्हणजे 250 जागा लढवण्याच्या संदर्भातलं वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे, कसं बघता आपण याकडे? नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी जागा लढवण्याचा, किती जागा लढवणं हा त्या पक्षाचा निर्णय, अधिकार आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष 288 जागा लढवू शकतो। आणि राज ठाकरे साहेबांचा मनसे हा पक्ष आहे, त्यांचं राज्यभर नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जागा लढवण्याचा अधिकार आहे। आणि मला वाटतं निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष हा 288 जागांवर तयारी करत असतो आणि नंतर युती, आघाड्या किंवा निवडणुकीच्या तोंडावर जे काही होतं त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात आणि प्रत्यक्ष निवडणुकीला आपण सामोरं जातो। परंतु मला वाटतं आज सर्व पक्ष आपापल्या परीनं आपली ताकद, आपली क्षमता त्या मतदारसंघामध्ये समजून घेत आहेत, आजमावून घेत आहेत आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा आपलं जे काही राज्यातलं कॅडर आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा आणि स्वाभाविक त्याचं स्वागतच असेल। प्रवीणजी, खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिला, आपल्याकरता काम देखील केलं। अशा वेळी या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याबद्दल पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष नेतृत्व तसा काही विचार करताय का? शेवटी मतांचा विषय आहे, मराठी मतांची फाटा फुटू शकते। नाही, मला वाटतं अजून हे खूप लवकर याच्यावर बोलणं ठरेल, कारण अजूनही त्या ठिकाणी निवडणुकीच्या युती, आघाड्या यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलणीच्या चर्चा सुरू नाहीत आणि त्याच्यामुळे आत्ताच त्या ठिकाणी काय होणारच नाही किंवा होईल अशा प्रकारचं काही भाष्य करणं संयुक्तिक ठरणार नाही। आता जसजसं निवडणूक जवळ येईल तसतशी निवडणुकीची गणित, इक्वेशन्स त्या ठिकाणी पुढे येत असतात आणि त्यानुसार निर्णय होत, त्याच्यावर ऍक्शन होत असते आणि त्याच्यामुळे मला आजच्या तारखेला प्रत्येक पक्ष 288 जागांची तयारी करत असतो आणि त्यामुळे तशाच पद्धतीनं त्यांची ती तयारी आहे। येणाऱ्या काळात पुढची काही गणितं होतात ती काळच त्या ठिकाणी ठरवेल, एवढंच आता आपण या संदर्भात बोलू शकतो। बरं प्रवीणजी, आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट देखील आहेत। संजय शिरसाटजी, आपण पाहिलं राज ठाकरे म्हणतायत की साधारण 225 ते 250 जागा लढवण्याची तयारी आहे, त्या संदर्भात तयारी ठेवा असं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलंय, काय आपली प्रतिक्रिया? नाही, आता त्यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना एक तर या निवडणुकीच्या तोंडावर बूस्ट सुद्धा करता येतं, एक तर त्यांचा उत्साह वाढवता येतो। परंतु मला वाटतं काल त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जी काही डिमांड केली होती की युतीची बोलणी झाली पाहिजे, सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे, परंतु जोपर्यंत ही युतीची चर्चा सुरू झालेली नाही त्या अगोदर त्यांची घोषणा करणे हे योग्य आहे। उद्या जर एखाद्या वेळेला युती झाली नाही तर सेपरेट आपण काय लढवू शकतो हे त्यांनी भाकीत केलेलं आहे। म्हणून आज त्याच्यावर त्यांनी केलेलं भाकीत चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, परंतु उद्या भविष्यात युती झाली तर ते आमच्या बरोबर लढतीलही। बरं, लोकसभेला ते आपल्याबरोबर होते, बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता। अशा वेळी त्यांना सोबत घ्यावं, शेवटी मराठी मतदार हा एकत्रितपणे महायुतीकडे यावा असा एक विचार जो आहे तो आपल्याकडे निश्चितपणे असणार, त्या दृष्टीने काही प्रयत्न केले जातील का? नाही, पूर्वीपासून माझं मत होतं की राज साहेबांनी आमच्या बरोबर युतीमध्ये यावं, परंतु लोकसभेला त्यांनी सांगितलं की माझा पाठिंबा फक्त मोदींसाठी महायुतीला आहे, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं। आता जर युतीमध्ये त्यांना आले तर निश्चित त्यांचा फायदा आम्हालाही होईल आणि त्यांनाही होईल। म्हणून भविष्यामध्ये आता या ज्या घडामोडी आहेत या पुढच्या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि 8-10 दिवसानंतरच खरं राजकीय गणित काय बनतंय, कोण कुणाबरोबर आहे, कोण कुणाबरोबर नाही, हे आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। जे एक राजकीय गणित आपण सुचवू पाहताय की ज्या घडामोडींच्या माध्यमातून 8 ते 10 दिवसानंतर ते समोर येऊ शकतं, तर या सगळ्याच्यावरती राज ठाकरेंचे दबाव तंत्र आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, दबाव तंत्र नाही, हा राज साहेबांचा स्वभाव आहे। त्यांना एक तर मी हिमतीने पक्ष पुढे घेऊन जाणार हे कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नेहमी असतो, त्या पद्धतीने त्यांनी केलेलं वक्तव्य आहे।
म्हणून ते दबाव तंत्र किंवा कुणाला ब्लॅकमेल करून काहीतरी आम्हाला मिळवून घ्यायचंय हा त्यांच्या स्वभावात नाही. म्हणून उद्या काय होईल हे आज तरी सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. संजय शिरसाटजी, आपल्या बरोबर या संवादामध्ये सुषमा अंधारे देखील आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या नेत्या, त्यांच्याशी आपण बोलूयात. सुषमाताई, आपण ऐकलं राज ठाकरेंनी काय म्हटलं. साधारण 250 जागा लढवण्याच्या संदर्भात त्यांनी सुतोवाच केलेला आहे, तसं वक्तव्य केलंय. आपली काय प्रतिक्रिया? नाही, मी अजिबात ऐकलं नाही ते काय म्हणाले ते. कारण राज्यातल्या काही महत्वाच्या नेत्यांची भाषणं मी नक्की ऐकते, परंतु अत्यंत धरसोड करणाऱ्या आणि त्यांच्या बोलण्याचा फार काही परिणाम होत नाही किंवा ज्यांची भाषणं लोक गर्दी म्हणून ऐकतात पण ती मतात रूपांतरित होत नाहीत, अशा लोकांची भाषणं मी ऐकायचं काही कारण नाही. बरं सुषमाताई, मला असं वाटतं आपण बोलूयात. आपण ऐका त्यांनी काय प्रतिक्रिया, काय म्हणलंय त्यांनी, ऐका तुम्ही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून. अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण, मला काही हरकत नाही त्याला. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. सुषमाताई, आपण ऐकलं की राज ठाकरेंनी काय म्हटलं. मला असं वाटतं आता निश्चितपणे आपण यावरती वक्तव्य करू शकतो. नाही, मला तरी पण आश्चर्य वाटतं की मी ऐकत नाही म्हटल्यावर तुम्ही मला ऐकवलं ते म्हणणं. अहो, मुळात अत्यंत धरसोड करणारी माणसं, जी माणसं शेवटापर्यंत कधी पोहोचत नाहीत, जी फक्त आरंभशूर असतात, जे प्रत्येक निवडणुकांना भूमिका बदलतात आणि अगदी म्हणजे आत्ता पदवीधरला सुद्धा उमेदवार उभा करतो म्हटलं, उमेदवार जाहीर केला आणि परत सांगितलं नाही आम्ही भाजपला पाठिंबा देतोय. तर अशा व्यक्ती काय बोलतात काय नाही बोलतात याने काही फार फरक पडत नाही आणि त्याकडे फार लक्ष द्यावं गांभीर्याने असं मला अजिबात वाटत नाही. आता 250 लोक तरी उरली असतील का हा सुद्धा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे काही मला त्याच्यावर काही फार भाष्य करावं असं वाटत नाही. तुम्हाला सगळ्या याच्यात असं सुचवायचं की नेत्यांबद्दलची फार विश्वासार्हता मतदारांमध्ये नाही, त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य करून काही फायदा नाही असं तुम्हाला वाटतं? अगदीच ती विश्वासार्हताच वाटत नाही. मतदारांना काय त्यांच्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना आता वाटत नाही. म्हणून तर कीर्तीकर असतील किंवा आता वसंत मोरे असतील किंवा असे अनेक लोक आहेत जे त्या विश्वासार्हतेला कंटाळून बाहेर पडलेले आहेत. आणि असो तरी सुद्धा काही लोकांना जर स्वप्नरंजन करण्यामध्ये आनंद असेल तर त्यांनी त्यांचं स्वप्नरंजन करावं, काय हरकत आहे. नाहीतरी आता पावसा पाण्याचं बाहेर पडून काही फील्डमध्ये असंही काही काम नाहीये तर जे लोक घरात बसलेले जी बिचारी सतत फील्डवर काम करतात तर त्या लोकांना टीव्ही चालू केल्यावर जसं आता तुम्ही मला नाईलाजाने ऐकवलंच जबरदस्ती, तसं जबरदस्ती चॅनलवर लागल्यावर सर्फिंग करताना कधी कधी नाईलाजाने 2-4 वाक्य ऐकावी लागतात लोकांना. त्याच्या पलीकडे फार काही नाही. बरं सुषमाताई, लोकसभेला त्यांनी मी केवळ मोदींकडे पाहून बिनशर्त पाठिंबा देतोय असं म्हटलं होतं आणि महायुती करता त्यांनी काम केलं. मग आता का स्वबळाचा ते नारा देत आहेत असं वाटतं? नाही, मला काय म्हणायचंय, ज्या व्यक्तींच्या बोलण्याचा काही परिणामच होत नाही आणि ज्या व्यक्तींच्या बोलण्याचा आम्ही फार विचारच करत नाही, त्यामुळे त्यांनी कुणाला पाठिंबा दिला काय, नाही दिला काय, देतील का, स्वबळावर लढतील का, या सगळ्या गोष्टीच मुळात आम्हाला महत्वाच्या वाटत नाहीत. जर त्या गोष्टीच आम्हाला अजिबात महत्वाच्या वाटत नाही तर त्यावर आम्ही काय भाष्य करणार. व्यक्ती फार प्रभावशील असेल, फार शब्दाची पक्की असेल, भूमिकांवर ठाम राहणारी असेल तर आपण त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील. तरी मला असं विचारायचं की ज्यांची विश्वासार्हता नसते त्यावर आपण काय बोलावं. मग सुषमाताई, हे महायुतीला काहीतरी सुचवण्याचा त्यांचा प्रयत्न किंवा त्यांची बार्गेनिंग पॉवर ते वाढवतायत असं काय म्हणायचं का? नाही, महायुती, हे बघा, महायुतीला काय सुचवायचं बरं. महायुतीतले जे सध्या भाजपा महाराष्ट्राचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः व्याख्या केली आहे त्यांच्या पक्षाची. मतदार नसलेली सेना आता उनसे झाली, म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली. हे माझं वाक्य नाही साहेब, हे माझं वाक्य अजिबात नाहीये. हे वाक्य भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं वाक्य आहे, उमेदवार नसलेली सेना. आता जर फडणवीस साहेब स्वतः म्हणाले की ही उमेदवार नसलेली सेना आहे तर मग मला सांगा 250 उमेदवार कुठून आणायचे. म्हणजे मग फडणवीस खोटं बोलतात असं भाजपचे लोक मानून चालतील का? आणि जर फडणवीस खरं बोलत असतील तर मग काय अर्थ काढावा.
मग काहीतरी खरं खोटं असेल ना दोन्हीपैकी. आयदर फडणवीस खरं बोलत असतील किंवा आता तुम्ही ज्यांचे उल्लेख करताय ती माणसं खरं बोलत असतील. बर, गमतीदार आहे सगळं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत. उमेश पाटील यांच्याशी आपण बोलूयात. आपण ऐकलं असेल की राज ठाकरेंनी असं म्हटलंय, स्वबळाचा नारा दिला. त्यांनी म्हटलंय की 250 जागा म्हणजे 225 ते 250 जागा येत्या विधानसभेत ते लढवणार. काय प्रतिक्रिया आपली? आता काय झालेलं आहे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नाना पटोले साहेब पण म्हणतात स्वबळाची भाषा त्यांनी सातत्यानं केलेली आहे. आता इकडे राज ठाकरे साहेब म्हणतायत स्वबळावर लढणार आणि असं केलं तर विधानसभेच्या जागाच कदाचित 800 वगैरे करायला लागतील अशी परिस्थिती आहे. आता ज्या त्या पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्ष जो आहे स्वयंप्रेरणेनं म्हणा किंवा त्यांची ताकद आजमावण्याकरता म्हणा निवडणूक लढवू शकतो. कदाचित त्यांचा होरा असा असेल की भविष्य काळामध्ये इकडून महायुती आणि तिकडून महाविकास आघाडी असं असल्यामुळं काही मतदारसंघामध्ये ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जे उमेदवारांना उमेशजी, आपल्याला माझा आवाज येतोय? काही कारणास्तव उमेशजींशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण ते या सगळ्या विषयाला घेऊन प्रतिक्रिया देत होते. आता आपण संजय शिरसाट असतील, प्रवीण दरेकर असतील, त्याचबरोबर सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या सगळ्या विषयाला घेऊन. सुषमा अंधारे यांनी फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. म्हणजे मुळातच धरसोड करणारे नेते म्हणून असा त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख केला. आणि परत एकदा आपण ऐकूयात की राज ठाकरेंनी आज काय म्हटलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून. अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत.